आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊया. फार मोठ्या संख्येने इच्छुक आणि त्याचबरोबर राज्यसभेचे जुने नवीन अशा अनेक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मानसिकता आहे की त्यांना यामध्ये संधी मिळावी. त्यामुळे प्रत्येकाच्या असणारी भूमिका, त्याला काम मिळावं, कशासाठी मिळावं आणि त्या संदर्भातली जो अहवाल असतो तो अहवाल आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे दिलेला आहे. एक प्रश्न असा आहे की 7 पैकी 1 जागा विरोधी पक्षाला मिळतील असं दिसतंय, पण तरी सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत झालेलं नाही. मग अशा परिस्थितीत भाजपची ताकद आहे की भाजप आणखीन एक जागा सुद्धा निवडून आणू शकतो 5वी. मग तुम्हाला तेव्हा काय निर्णय त्याबाबतीत तुम्ही काय विचार केला? फक्त 4 जागांसाठी नावं पाठवली आहेत की 5 जागांसाठी पाठवली? खरं तर आम्ही नावं जी पाठवली आहेत ती फार मोठ्या संख्येने इच्छुक असल्यामुळे आम्हाला क्रमवारीप्रमाणे ती नावं जी आहेत, किती उमेदवार आहेत किंवा उमेदवारांचे अर्ज भरायचे आहेत ते त्यावेळेला सांगितलं जातील. आणि त्यामुळे आज सांगणं उचित नाही की आम्ही किती उमेदवार भरणार आहोत किंवा किती उमेदवारांसाठी करणार आहोत, ते आज सांगणं उचित नाही. परंतु भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या सर्व विषयामध्ये उतरेल. महायुतीसुद्धा पूर्ण ताकदीने या सगळ्या विषयाचं लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना आम्हाला आवश्यक असणारे सर्व ज्या जागा आहेत त्या जागा आम्ही 100% जिंकू शकतो याची खात्री आहे. सर, एक घर एक पद असं भाजपने तत्त्व ठेवलं होतं गेल्या काही दिवसामध्ये. हेच तत्त्व या राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळेल का? हे खरं तर आपल्याला मी तेच सांगेन की भारतीय जनता पार्टी पार्लमेंटरी बोर्ड जे आहे, पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातली जे निर्णय जे आहेत ते निर्णय आमच्यापर्यंत पोचवत असतो. भारतीय जनता पार्टी वैचारिकदृष्ट्या जे निर्णय हे पार्टी म्हणून जे सांगितले जातात त्या निर्णयाच्या दिशेने पार्टी आणि पार्टीचे असणारे कार्यकर्ते हे जात असतात. कोणत्याही विषयाला काही थंब रूल्स असणं किंवा नसणं या सगळ्या गोष्टी पार्टीचे वरिष्ठांच्या माध्यमातून ठरवल्या जातात. त्यामुळे वरिष्ठ जे सांगतील त्या दिशेने आम्ही या साधारणतः केंद्रीय निवडणूक समितीची बैठक कधीपर्यंत अपेक्षित आहे? कारण तुमच्या त्याच बैठकीमध्ये सगळ्या नावांवरती अंतिम शिक्कामोर्तब होतं. 2 तारखेला ती बैठक होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे 2 तारखेला त्यांची बैठक झाली की हा निर्णय जो आहे तो निर्णय हा आमच्यापर्यंत पोचवला जाईल. सर्व उमेदवार भाजपचे जे महाराष्ट्रातील असतील ते महाराष्ट्रातीलच असतील की एखादा बाहेरच्या राज्यातील उमेदवारांना देखील महाराष्ट्रातून संधी दिली जाऊ शकते? या संदर्भामध्ये मी जसं सुरुवातीच्या काळातच सांगितलं की भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय नेतृत्व, पार्लमेंटरी बोर्ड राष्ट्रीय हे ज्या संदर्भातले जे निर्णय सांगतो त्याचं इम्प्लिमेंटेशन भारतीय जनता पार्टी प्रदेश हे करत असतो. त्यामुळे आम्ही जो निर्णय भारतीय जनता पार्टी पार्लमेंटरी बोर्ड याच्या माध्यमातून आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या माध्यमातून जो निर्णय आमच्यापर्यंत पोचेल त्या निर्णयाच्या दिशेने आम्ही पावलं उचलू. धन्यवाद. संघटन पर्वा संदर्भात चर्चा झाली का? तर 2 मार्चला राज्यसभेत संदर्भात बैठक होईल असं चव्हाणांनी म्हटलेलं आहे आणि या बैठकीनंतरच उमेदवारांची नावं समोर येतील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे सगळी नावं केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता अंतिम नावं कोणाची समोर येतात फायनल होतात हे आता 2 मार्च नंतरच स्पष्ट होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.